हाय फ्रेंड्स, बघा आपण इरेग्युलर वर्ब्स पाहतोय. इरेग्युलर वर्ब्स काय असतात? एकतर त्या फॉर्मचे तिन्ही फॉर्म्स एकसारखे असतील किंवा तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे असतील किंवा कुठले तरी दोन फॉर्म्स एकसारखे असतील, यांना इरेग्युलर वर्ब्स म्हणतात. आणि रेग्युलर वर्ब्स काय असतात की ज्यांच्या शेवटी आपण ईडी लावून ते वर्ब बनवत असतो, वर्बचे सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवत असतो. तर बघा, याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. आजचा पहिला वर्ब तुमच्या समोर आहे स्ट्राय. स्ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. स्ट्राय म्हणजे काय? प्रयत्न करणे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. याचं दुसरं रूप आहे स्ट्रो आणि याचं तिसरं रूप आहे स्ट्रीव. ठीक आहे, स्ट्राय, स्ट्रो आणि स्ट्रीव व्यवस्थितपणे तिन्ही फॉर्म्स लक्षात ठेवा. तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे आहेत. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे संप करणे. स्ट्राईक म्हणजे संप करणे. याचं दुसरं रूप आहे स्ट्रक आणि याचं तिसरं रूप आहे स्ट्रीकन. स्ट्राईक, स्ट्रक आणि स्ट्रीकन. स्ट्राईक म्हणजे काय? संप करणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे सिंक. सिंक म्हणजे बुडणे. सिंक म्हणजे बुडणे. याचं दुसरं रूप आहे सॅंक आणि याचं तिसरं रूप आहे संक. सिंक, सॅंक आणि संक. सिंक म्हणजे बुडणे. लक्षात ठेवा, तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. पुढे बघा, पुढे आहे शूट. शूट म्हणजे गोळी झाडणे. शूट म्हणजे गोळी झाडणे. याचं दुसरं रूप आहे शॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे शॉट. शूट, शॉट आणि शॉट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शो. शो म्हणजे दाखवणे. शो म्हणजे दाखवणे, काही भाव व्यक्त करणे. याला काय म्हटलं जातं? शो. दाखवणे किंवा काही भाव व्यक्त करणे. याचं दुसरं रूप आहे शोड आणि याचं तिसरं रूप आहे शोन. ठीक आहे, तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शट. शट म्हणजे बंद करणे किंवा मिटणे. शट म्हणजे बंद करणे किंवा मिटणे. याचं दुसरं रूप आहे शट आणि याचं तिसरं पण रूप शट आहे. तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शेअर. शेअर म्हणजे कातरणे, भादरणे. याचं दुसरं रूप आहे शर्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे शर्ट. ठीक आहे, तिन्ही रूपं दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, हे पण लक्षात ठेवा. शेअर म्हणजे कातरणे किंवा भातरणे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे श्रिंक. श्रिंक म्हणजे लहान होणे किंवा आटणे. याला काय म्हटलं जातं? श्रिंक. याचं दुसरं रूप आहे श्रँक आणि याचं तिसरं रूप आहे श्रंक. श्रिंक, श्रँक, श्रंक. लहान होणे किंवा आटणे. ठीक आहे, श्रिंक म्हणजे. लक्षात ठेवा, तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शीट. शीट म्हणजे स्वच्छ करणे. याचं दुसरं रूप आहे शाट आणि याचं तिसरं रूप आहे शीटेड. ठीक आहे, शीट, शाट, शीटेड. म्हणजे शीट म्हणजे काय? स्वच्छ करणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शेड. शेड म्हणजे भोवताली पसरवणे किंवा गाळणे. बघा, गळणे झालेलं आहे, गाळणे आहे, लक्षात ठेवा. किंवा ढासळणे. ठीक आहे, भोवताली पसरवणे, गाळणे किंवा ढासळणे. शेड. याचं दुसरं रूप पण शेड आहे आणि तिसरं रूप पण शेड आहे. तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे शाईन. शाईन म्हणजे चमकणे, प्रकाशने, तळपणे. याला शाईन असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप पण शाईन, तिसरं रूप पण शाईन. ठीक आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्वेअर. स्वेअर म्हणजे शपथ घेणे. याचं दुसरं रूप आहे स्वर आणि याचं तिसरं रूप आहे स्वर्ण. स्वेअर, स्वर्ण आणि स्वर्ण. तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे सबलेट. सबलेट म्हणजे पोट भाड्याने देणे. याचं दुसरं रूप पण सबलेट आहे आणि तिसरं रूप पण सबलेट आहे. ठीक आहे, तिन्ही रूपं एकसारखी आहे. सबलेट म्हणजे पोट भाड्याने देणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे बांधून टाकणे, धनुष्य इत्यादीची दोरी चढवणे. याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे स्ट्रंग आणि तिसरं रूप पण स्ट्रंग आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. स्ट्रिंग म्हणजे बांधून टाकणे, धनुष्य इत्यादीची दोरी चढवणे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे सीट. सीट म्हणजे बसणे किंवा बसवणे. सीट म्हणजे बसणे किंवा बसवणे. याचं दुसरं रूप आहे सॅट आणि तिसरं रूप पण सॅट आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे सिंग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. याचं दुसरं रूप सॅंग आणि तिसरं रूप संग. सिंग, सॅंग, संग म्हणजे गाणे म्हणणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्ट्राइड. स्ट्राइड म्हणजे लांब टांगा टाकत चालणे. याचं दुसरं रूप आहे स्ट्रोड आणि तिसरं रूप आहे स्ट्रीडन. स्ट्राइड, स्ट्रोड आणि स्ट्रीडन. ठीक आहे, लांब टांगा टाकत चालणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्वीप. स्वीप म्हणजे केरसुनीने झाडणे. याचं दुसरं रूप स्वेप्ट आहे आणि तिसरं रूप पण स्वेप्ट आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. स्वीप म्हणजे केरसुनीने झाडणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्वेल. स्वेल म्हणजे फुगणे किंवा सुजणे. याचं दुसरं रूप आहे स्वेल आणि याचं तिसरं रूप आहे सोलन. स्वेल, स्वेल्ड आणि सोलन. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. सुजणे किंवा
फुगणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्विंग. स्विंग म्हणजे हेलकावे खाणे, मागे पुढे होणे किंवा झोके घेणे, याला स्विंग असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप सोंग आणि तिसरं रूप पण सोंग, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्वीट. स्वीट म्हणजे घाम पुसणे, घामाघाम होणे म्हणजे स्वीट. याचं दुसरं रूप पण स्वीट आहे आणि तिसरं रूप पण स्वीट आहे, ठीक आहे. तसंच तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडीसुद्धा लावू शकता, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे शेव. शेव म्हणजे दाढी करणे, याचं दुसरं रूप आहे शेवड आणि याचं तिसरं रूप पण शेवड, ठीक आहे. शेव, शेवड आणि शेवड. शेव म्हणजे दाढी करणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे शेक. शेक म्हणजे जोराने हलणे, हलविणे, थरथर कापणे, जोरदार हालचाल, याला काय म्हटलं जातं शेक. याचं दुसरं रूप शूक आणि याचं तिसरं रूप शेकन. शेक, शूक, शेकन, तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्विम. स्विम म्हणजे पोहणे, याचं दुसरं रूप आहे स्वॅम आणि याचं तिसरं रूप आहे स्वम. स्विम, स्वॅम आणि स्वम. स्विम म्हणजे पोहणे. तर अशा पद्धतीने काही इरेग्युलर वर्ब्स आपण पाहिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.